अयोध्येतल्या श्री राम मंदिरातल्या देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या विशेष तपास पथक SITनं सद्यस्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे आज सोपवला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर SITनं हा अहवाल सादर केला। या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। श्री राम जन्मभूमी मंदिरातल्या कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाची पुनर्रचना करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत। अशा प्रकारच्या तपासाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही चौकशी व्हावी असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सांगितलं। या प्रकरणाला राजकीय रंग देता कामा नये असं न्यायालयानं म्हटलं आहे। राम मंदिर देणगीचा वाद हे केवळ गुन्हा घडल्याचं प्रकरण असून त्याची योग्य प्रकारे चौकशी व्हावी अशी खात्री करणं इतकंच न्यायालयाचं काम आहे असंही न्यायालयानं नमूद केलं। या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली। या प्रकरणी पुढची सुनावणी 27 जुलैला होणार आहे।